गोष्टीचं नाव अक्कलकोटमधील प्रसादालयाची गोष्ट, भाविकांना प्रेरणा देणारी छोटी कथा. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. अक्कलकोटमध्ये एक गरीब वृद्ध आजी राहत होती. तिचं नाव होतं राधाबाई. रोज ती स्वामी समर्थ यांचं नामस्मरण करत असे. पण तिची परिस्थिती खूप कठीण होती. 2 वेळच्या जेवणाचीही चिंता असायची. एक दिवस ती खूप उपाशी होती. घरात धान्य नव्हतं. डोळ्यात पाणी घेऊन ती स्वामींच्या मंदिरात गेली आणि मनात म्हणाली, स्वामी, आज मला काहीतरी मार्ग दाखवा. तेवढ्यात मंदिराजवळील प्रसादालयातून एका सेवेकऱ्याने आवाज दिला, आजी, इकडे या. महाप्रसाद घ्या. आजी थोडी संकोचली, पण सेवेकऱ्याने प्रेमाने तिला बसवलं. गरम भात, आमटी, भाजी आणि गोड प्रसाद तिच्यासमोर वाढण्यात आला. अनेक दिवसांनी तिने पोटभर जेवलं. जेवताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मनात म्हणाली, स्वामी, तुम्ही स्वतः माझ्यासाठी अन्न पाठवलं. जेवण संपल्यावर ती सेवेकऱ्याला धन्यवाद देण्यासाठी मागे वळली, पण तो सेवेकरी कुठेच दिसला नाही. आजूबाजूच्या लोकांना विचारलं तर कोणीही म्हणालं, इथे असा कुणी सेवेकरी नव्हता. त्या क्षणी आजीला समजलं, स्वामी समर्थ स्वतःच त्या सेवेकऱ्याच्या रूपात आले होते. त्या दिवसापासून ती रोज एकच सांगायची, अक्कलकोटमध्ये कोणीही उपाशी राहत नाही. स्वामी आपल्या भक्तांची काळजी स्वतः घेतात. श्री स्वामी समर्थ.